रामकृष्ण हरी. मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची बुधवारचा दिवस आणि छान अशी पूजा, रांगोळी सगळं बाहेरचं आवरून आणि देवांना छान अशी अंघोळ हे ते बाहेरचं पॅसेज पूर्ण पुसून झाडांना तर पाणी घालायची गरज नाही, कारण की पाऊस खूप पडतो आहे आणि माती अशी ओलसर आहे, त्यामुळे जास्त पाणी घातलं नाही. आपलं पावसाचं पडतं आहे त्याच्यावरच आहे. आणि हे छानपैकी झाड आता चांगलं तयार झालं आहे. म्हणजे आता ते एवढं मोठं होईल सांगण्याचा उद्देश म्हणजे खूप भारी दिसेल. पूर्ण झाल्यावरती नक्कीच दाखवेन. त्यानंतर मग सर्व आवरून झाल्यानंतर किचनमध्ये सुरुवातीला मी घेत असते गरम पाणी आणि त्यानंतर मग कामाला सुरुवात करते. आता पारोसा म्हणजे सकाळ सकाळ वट्टा क्लीन करते, कारण की उठल्या म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर वट्ट्यावरती कपडा फिरवायचा, जेणेकरून काही कीटकनाशक आपल्या वट्ट्यावर फिरतात. तर त्या गोष्टी पुसून घ्यायच्या व्यवस्थित. खिडक्यांपाशी जिथे जिथे आपण वस्तू ठेवतो त्या गोष्टी छान पुसून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला दुसऱ्या वेळेस त्या वस्तू ठेवायला काही हे होत नाही. म्हणजे धूळ असेल किंवा कीटक काय फिरले असेल तर आपल्या स्वच्छतेसाठी ते करायचं. त्यानंतर इथे वट्टा आवरून झाल्यानंतर आज जायचं होतं धर्मशाळेमध्ये. आज काल एकादशी होती, तर आज पंगत होती, त्यामुळं स्वयंपाक जास्त नाही, ह्या दोघांसाठीच करायचा होता, परी आणि मधुकरी आणि मिस्टरांसाठी. तर इकडे चहा ठेवला होता आणि अगदी सोपी भाजी करणार आहे, कांद्याची चटणी. ती सर्वांनाच फेवरेट आणि मेन म्हणजे कांद्याची चटणी खायलासुद्धा छान लागते आणि झटपट होते. विशेष म्हणजे तर अगदी सोप्या पद्धतीने करणार आहे मी. कढीपत्ता, जिरा, मोहरी हे फोडणी टाकून आणि कांदा एकदम बारीक चिरायचा आणि ही नाश्ता म्हणून किंवा तुम्ही भाकरीसोबत खायलासुद्धा ही भाजी खूप मस्त लागते. गावाला तर नेहरी म्हणून रानात पहिले ही भाजी न्यायची. आता तर सध्या शेती कोण करत नाही, पण माझा अनुभव सांगते. मी 3 वर्ष गावी होते, तर शेती करायची आजी आजोबा, तेव्हा मात्र ही फेमस भाजी असायची गावाला. तर कांदा शेकते तोपर्यंत पीठ भिजवते चपात्यांचं, अगदी 5-6 चपात्यांचंच, कारण की ह्या तिघांसाठीच करायचं होतं. आम्ही दोघी धर्मशाळेत जाणार होतो, आई आणि मी. कांदा शेकतायच तोपर्यंत पीठसुद्धा मळून झालं एक साईडला आणि मग वट्टा क्लीन केलं, कारण की पीठ थोडंफार सांडतंच. आणि त्यानंतर मग आता कांदा आपला बऱ्यापैकी नरमसूत झाला आहे, तर त्याच्यामध्ये सुरुवातीला मी मसाले टाकते, कारण की कमी तिखट करायची आहे. आरूलासुद्धा टिफिनला न्यायचे, त्या उद्देशाने करणार आहे. आणि अगदी घरचेच मसाले टाकायचे, तिखट, हळद, गरम मसाला, मीठ. आणि कांदा शेकतानाच मी मीठ टाकलं होतं, म्हणजे पटकन शेकल. आणि कमी तेल वापर करून करते, आणि जेवढं तेल तुम्ही आता सध्याच्या ह्याच्यामध्ये कमी यूज कराल तेवढं आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं. तर तेल कमी टाकल्यामुळे मी ते थोडं थोडं पाणी ॲड करते. तुम्ही जर बिना तेलाची भाजी करायची असेल तर नक्की ही ट्राय करा, की जेव्हा आपण शेकवत असाल तेव्हा 1-1 चमचा पाणी टाकायचं, म्हणजे भाजी पण छान एकसारखी होऊन जाते शेकते. तर आता त्याच्यामध्ये टॅमॅटो आणि कोथिंबीर टाकली आहे. आता हिला झाकण मारून ठेवते, म्हणजे ही 5 ते 7 मिनटात चांगली मऊसूत होईल भाजी. आणि एक साईड भाजी होईपर्यंत चपात्यांची तयारी. पीठ छान मळून घ्यायचं अशा प्रकारे. आणि आता चपात्यासुद्धा करून घेते, तयारी केलेली आहे. आणि ते चपात्या झाल्यात, भाजीसुद्धा झाली. आणि माझी विशेष गोष्ट म्हणजे सर्व एक साईड काढून घेते, भाज्या सगळ्या डब्यामध्ये, म्हणजे वट्टा मोकळा वाटतो. आणि जेवणसुद्धा काढून ठेवलं की मग आपल्याला वट्टासुद्धा मोकळा वाटतो एकदम. तर भांडी सगळी काढून घेतली एक साईडला आणि त्यानंतर चटणी करून घेतली खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याची. ही सर्वांनाच आवडते, मग आठवड्यातून करावीच लागते, म्हणजे 3-4 दिवसापुरती. आणि त्यानंतर मग कुकर लावला होता, लगेचच फोडणी देऊन ठेवली. आणि कारण धर्मशाळेत जायचं होतं, मग उशीर झाला, तर आरूला स्कूलला जायला उशीर होईल. तर फोडणीसुद्धा अगदी लसूण टाकून अशा फोडणीचं वरण सगळ्यांना आवडतं आमच्या इथे. तर बाबांनी हे तर चपाती कुस्करून खातात या फोडणीमध्ये, वरणामध्ये. आणि छान लागतं फोडणीचं वरण जेव्हा चपाती आपण कुस्करून खातो तेव्हा. तर फोडणी आणि हे वरण छान पण लागतं जेव्हा आपण सगळं प्रॉपर लसूण, जिरा, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर अशी आणि डाळ चांगली घाटायची मेन म्हणजे विशेष, आणि मग फोडणी द्यायची. भारी टेक्स्चरसुद्धा छान येतं. तरी ते फोडणी देऊन झाली. आणि साईड कट मी आरूसाठी सुद्धा वरण ठेवले, कारण की आरूला फोडणीचं वरण नाही आवडत. साधं वरण म्हणजे नुसतं हळद टाकायची, मीठ, पाणी आणि छान असं उकळून द्यायचं, तुम्हाला दिसेलच. तर आता हे मीडियम ह्याच्यामध्ये मी करणार आहे वरण, तिघांपुरतंच. तरी ते फोडणी, हे डाळीचं फोडणीचं वरण
भातसुद्धा झाला आहे आणि ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झाला आहे. आता एक साईडने पूर्ण वाटा क्लिअर करते. स्वयंपाक सर्व झाला आहे आणि आता देवाला नैवेद्य दाखवायचा आहे घरचा. तर मी आता ताट तयार करते आणि त्यांनासुद्धा वाढायचं होतं. मग त्याच ताटामध्ये छान असं तयार केलं ताट. आणि हे रोजचं असं देवाचं ताट, घरच्या देवासाठी. मंदिराच्या देवासाठी वेगळं ताट आहे. इथे मी जे जेवणार असेल त्यांनाच ताट प्रॉपर भरून तेच देवाला दाखवून तेच नैवेद्याचं ताट जे घरी जेवत असेल त्यांना देते. ताट भरून झालं आणि व्यवस्थित वाढून झाल्यानंतर वट्टा आवरून घेतला. आरूची पण तयारी मधोमध करून घेतली आणि मग साईड कट सर्व आवरून घेतला. आता ही भांडी ताईंची, वहिनींची, सगळ्यांची मिक्स आहे. मी साईडला काढून ठेवते म्हणजे कोणी आलं ते पटकन देते किंवा मी जरी गेले तरी त्यांना देऊन ठेवते. केळी आणली होती काल एकादशी असल्यामुळं तीसुद्धा झाकून ठेवली आणि आता निघाले धर्मशाळेमध्ये. धर्मशाळेमध्ये आज पंगत होती. काल एकादशी असल्यामुळे तुम्हाला दिसतीलच पुढं ते काका, त्यांची आज पंगत होती. आम्ही दर एकादशी दुसऱ्या दिवशी असं येत नाही पंक्तीला, पण जे आवर्जून जे असतात त्यांच्याच पंक्तीला आम्ही येतो आणि ते स्वतःहून बोलवायला येतात, मग नाही म्हणत नाही. मग आम्ही सर्व येतो. हे काका जे आहेत त्यांची आज पंगत होती. तर हे काका मुंबईचे आहेत, ते मुंबईवरून येतात आणि श्रावणामध्ये खास त्यांची पंगत असते. जेव्हा आळंदी एकादशी यात्रा असते एकादशी, तेव्हा हे पंगत घालतात खास करून श्रावणामध्ये. आणि पाऊस तर पण विचारायला असं नको. आणि जेवणाचं खास म्हणजे तुम्ही पाहाल मासवडी होती, बाजरीची भाकरी आणि भात. छान असा मेनू केला होता त्यांनी, कारण वर्षातून एकदाच पंगत घालतात ते श्रावणामध्ये आणि दर महिन्याला येतात एकादशीला ते. आणि थोडीशी धर्मशाळा पाऊस पडल्यामुळं खूप असं चिकचिक झालं आहे, पण फुलांनी खूप छान असा वर्षाव केला होता. पण दुसरी गोष्ट म्हणजे फुलं येत नाहीत पावसामध्ये, म्हणजे जास्त फुलं दिसतच नाही. तुम्ही पण मार्क कराल आता, कारण की जास्वंद पूर्ण भरलेली असते तर तीसुद्धा नाही, कारण पावसात फुलं येत नाहीत. अगदी जेव्हा ऊन छान पडेल की तेव्हा छान फुलं येतात. आणि हे सुंदर दृश्य चाफ्याच्या झाडावर अशी मस्त 3-4 फुलं उमगली होती. तर असा आजचा दिवस गेला आहे. आणि धर्मशाळेतसुद्धा अशी पावसामुळं खूप ओलावा, थंड वातावरण निर्माण झाले झाडं असल्यामुळं. त्यानंतर आम्ही घरी निघालो. तर श्रीला मात्र पाण्याची खूप एलर्जी, म्हणजे चिकचिक नको म्हणून त्याने उचलून घ्यायला लावलं दादाला आणि मग घरी सोडायला लावलं. खूप नौटंकी आहे श्रीहरी. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.